नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जे कलम पाहणार आहोत हे कोणत्याही लोकशाहीवादी देश डेमोक्रेटिक कंट्रीचा पाया आहे। याचा बेस आहे कायद्यापुढे समानता। काय असतं माहितीये का? जेव्हा कोणत्याही व्यक्ती, कोणतीही संस्था, कोणताही गट, धर्म, जात, वंश हा कायद्यापेक्षा मोठा व्हायला लागतो ना, ऑटोमॅटिकली तो ती सत्ता स्वतःच्या हाती घ्यायला सुरू करतो। आणि सगळ्यात मोठं नुकसान हे होते की याने सत्ता जर हाती घ्यायला सुरू केली तर ऑटोमॅटिकली तुमची लोकशाही धोक्यात यायला सुरू होते। लॉर्ड ॲक्टन यांचे खूप फेमस स्टेटमेंट आहे, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या हाती सत्ता देतो तेव्हा तो व्यक्ती करप्ट व्हायला सुरू होतो। आणि जर समजा आपण त्या व्यक्तीच्या हाती निरंकुश सत्ता दिली, ज्या सत्तेवरती कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही, बंधन नाही, रेस्ट्रिक्शन नाही, ती सत्ता मात्र सगळ्यात जास्त करप्ट होऊन जाते। मग भारतामध्ये या प्रकारची सत्ता करप्ट का होणार नाही, भ्रष्ट का होणार नाही, या मागचं बेस आहे आर्टिकल 14। आर्टिकल 14 कशाबद्दल बोलतं? आर्टिकल 14 बोलतं समानतेचा हक्क, कायद्यासमोर समानता। थोडे इंटरेस्टिंग कलम आहे, आपण चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया की कलम नेमकं काय म्हणतं ते। एक एक पॉइंट मी तुम्हाला समजावून सांगतो, लक्ष देऊन पहा। सगळ्यात पहिलं काय आहे तर राज्य। आता तुम्हाला आठवत असेल की आपण राज्य हा जो शब्द आहे याची डेफिनेशन आपल्या संविधानाच्या आर्टिकल 12 मध्ये पाहितलेली आहे। मग राज्य कोणत्याही व्यक्तीस, मला सांगा या ठिकाणी नागरिक शब्द आहे का? नाहीये। काय शब्द आहे? कोणत्याही व्यक्तीस। याचा अर्थ आर्टिकल 14 हे भारतीय नागरिकांना व परदेशी नागरिक दोघांनाही लागू होतं। अपवाद आहे काही एनिमी एलियन कंट्रीज जसे की पाकिस्तान, बांगलादेश और चायना या देशाच्या नागरिकांना हे कलम जशाला तसं लागू होत नाही। मात्र काही अपवादात्मक देश वगळले तर इतर सर्व देशांच्या नागरिकांना कलम 14 जेवढं भारतीय नागरिकांना लागू असेल याच प्रमाणात त्यांना सुद्धा लागू असेल। तर आर्टिकल 14 नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात, आणखी महत्वाचं आहे आर्टिकल 14चा जो इम्प्लिमेंटेशन आहे, ऍप्लिकेशन आहे, हे फक्त इंडियन टेरिटरीमध्ये ऍप्लिकेबल असेल, बाहेरच्या टेरिटरीमध्ये ऍप्लिकेबल नसेल। राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता पहिला मुद्दा अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही। बेसिकली आर्टिकल 14 प्रत्येक परकीय नागरिक, काही अपवादात्मक देश सोडले तर, आणि प्रत्येक भारतीय नागरिक यांना ही दोन सगळ्यात महत्वाचे मूलभूत हक्क देतं। कायद्यापुढे समानता, दुसरा आहे कायद्याचे समान संरक्षण। महत्वाचं काय? आर्टिकल 14 हे सर्वांना समान लागू असेल। फक्त रेस्ट्रिक्शन लक्षात ठेवा, हे कलम फक्त आणि फक्त भारताच्या राज्य क्षेत्रात लागू असेल, भारताच्या टेरिटरीच्या बाहेर मात्र या ठिकाणी भारताच्या राज्याचा कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन असणार नाही। आता यावरनं जेव्हा आपण कलम 14 वाचतो त्यावेळेस आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी कळतात। सगळ्यात पहिला आहे कायद्यापुढे समानता। इथं मी इंग्लिशमध्ये लिहिणार आहे कारण ते लक्षात ठेवून सोपं जातं। कायद्यापुढे समानता म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ। काय आहे? इक्वॅलिटी बिफोर लॉ। कायद्यापुढे समानता म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ। आता या ठिकाणी हा जो बी शब्द आहे बिफोर, हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो। इक्वॅलिटी बिफोर लॉ यामध्ये बी येतं, यामुळे हा का आपण कुणाकडे घेतलेला आहे तर कायद्यापुढे समानता हे आपण ब्रिटनकडनं घेतलेला आहे। आणि ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं, यामुळे आपलं ब्रिटनबद्दल चांगलं मत नाहीये, आपलं नकारात्मक मत आहे। यामुळे कायद्यापुढे समानता हा मूलभूत हक्क कसा आहे? हा नकारात्मक मूलभूत हक्क आहे। सो पहिला पॉइंट, कायद्यापुढे समानता आपण ब्रिटनकडनं घेतलेला आहे, त्यांनी आपल्यावरती राज्य केलंय म्हणून हा नकारात्मक मूलभूत हक्क आहे। मग याचे तीन पॉइंट कळतात, भरपूर अर्थ निघतात, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण काय करूया, तीन पॉइंट काढूया। पहिला पॉइंट काय? कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, पहिला मुद्दा। आर्टिकल 14 नुसार कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही। दुसरं, कुणालाही विशेषाधिकार नाहीत, देर आर नो स्पेशल प्रिव्हिलेजेस। तुम्ही राजा आहात, राव बहादूर आहात, नवाब आहात, राय बहादूर आहात, इनामदार आहात, यामुळे तुम्हाला काही विशेषाधिकार असतील असा कोणताही विशेषाधिकार तुम्हाला असणार नाही। सर्व नागरिक समान असतील। आणि तिसरं, सर्वांना समान कायदा लागू असेल। लक्षात घ्या, हे आणि या प्रकारचे खूप सगळे अर्थ आर्टिकल 14चा हा जो मुद्दा आहे कायद्यापुढे समानता यामधनं आपल्याला मिळतात।
कायद्यापुढे समानता आपण ब्रिटनकडनं घेतलेला आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हा कसला फंडामेंटल राईट आहे, हा नकारात्मक फंडामेंटल राईट आहे. आता या ठिकाणी पुढचं काय आहे पहा, या ठिकाणी लक्षात घ्या, कायद्याचे समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षण याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. याला आपण काय म्हणतो, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. म्हणजे काय तर पहा, थोडं इंटरेस्टिंग आहे. हा इथं बी नाहीये म्हणून आपण कोणाकडनं घेतलंय, अमेरिकेकडनं घेतलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, अमेरिकेचं आपल्यावरती राज्य नव्हतं, यामुळे हा कसा फंडामेंटल राईट आहे, हा सकारात्मक फंडामेंटल राईट आहे. कसा आहे, सकारात्मक. ब्रिटनकडनं घेतला नकारात्मक, अमेरिकेकडनं घेतला सकारात्मक. मग हा फंडामेंटल राईट काय म्हणतो, हा म्हणतो समान परिस्थितीमध्ये असणाऱ्या सर्वांना समान पद्धतीने वागवा. इक्वल शुड बी ट्रीटेड इक्वली, लाईक शुड बी ट्रीटेड अलाइक. याचा अर्थ काय की जी लोक असमान आहेत या लोकांना अगोदर समान करा आणि मग तुम्ही त्यांना सेम वागणूक द्या. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला एक रेस लावायची आहे. रेस लावताना दोन व्यक्ती रेसमध्ये आहेत. एक व्यक्ती जो आहे हा दिव्यांग आहे, फिजिकली अनफिट आहे. दुसरा व्यक्ती फिजिकली फिट आहे. समजा या ठिकाणावर आपल्याला जर रेस सुरू करायची असेल, दोघांना जर समजा आपण याच ठिकाणावर रेस सुरू करण्यासाठी सांगितलं, तर दोन असमान व्यक्तींना आपण समान वागवतोय, आर्टिकल 14चा भंग होईल. मग काय करायचं, तर जो फिजिकली फिट व्यक्ती आहे तो काय करल, या ट्रेकच्या बाहेरच्या बाजूने पळल, या ठिकाणावर पळल. आणि जो दिव्यांग व्यक्ती आहे, जो फिजिकली फिट नाहीये, हा व्यक्ती इथून पळल, ते पण ट्रॅकच्या आतमधल्या बाजूने पळल. दिव्यांग व्यक्तीला फक्त एवढंच अंतर कव्हर करायचं आहे, फिजिकली फिट व्यक्तीला एवढं अंतर कव्हर करायचंय. आपण या दिव्यांग व्यक्तीची जी निसमर्थता आहे ती याला एवढं अंतर कमी करून त्याला समान पद्धतीत आणलेलं आहे. याला म्हणायचं लाईक शुड बी ट्रीटेड अलाइक. म्हणजेच काय, जी लोक समान परिस्थितीमध्ये आहेत या लोकांना समान पद्धतीने वागवा, म्हणजेच कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. मग या आर्टिकल 14चा पाया आहे एक महत्वाची कन्सेप्ट, ज्याला आपण म्हणतो कायद्याचे राज्य. हा जो कायद्याचे राज्य संकल्पना आहे कुणी दिलेली आहे, तर कायद्याचे राज्य ही संकल्पना दिलेली आहे A.V. डायसी यांनी. A.V. डायसी हे ब्रिटनमधील संविधान तज्ज्ञ होते. आणि ब्रिटनमधील संविधान तज्ज्ञांना असं वाटायचं की जगभरामध्ये कुठेही लोकशाही नाही. यांचं म्हणणं तर जगभरात लोकशाही फक्त कुठं आहे, फक्त आणि फक्त ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, इतर कोणत्याही ठिकाणी लोकशाही नाही. आणि हे सांगताना त्यांनी सांगितलं की फक्त ब्रिटनमध्ये कायद्याचं राज्य आहे, फक्त ब्रिटनमध्ये रूल ऑफ लॉ आहे. हा शब्द लक्षात घ्या, कायद्याच्या राज्याला त्यांनी काय शब्द दिलेला आहे, रूल ऑफ लॉ. त्यांचं म्हणणं की फक्त ब्रिटनमध्ये रूल ऑफ लॉ आहे, इतर कोणत्याही ठिकाणी रूल ऑफ लॉ नाहीये. मग या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांनी काय सांगितलं, रूल ऑफ लॉ म्हणजे काय, कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, कुणालाही विशेष अधिकार नाही. फक्त त्यांनी ब्रिटनचे रूल ऑफ लॉ सांगताना काय सांगितलं, ब्रिटनमध्ये मूलभूत हक्कांना, फंडामेंटल राईट्सला संविधानापेक्षा जास्त महत्व आहे. यामुळे रूल ऑफ लॉची संकल्पना A.V. डायसी यांनी मांडली होती. त्यातील पहिले दोन्ही मुद्दे भारताला लागू होतात, तिसरा मुद्दा मात्र भारताला लागू होत नाही. का, कारण भारतामध्ये आपल्या सगळ्या संविधानातील फंडामेंटल राईट हा एक छोटासा पार्ट आहे, हे पक्क लक्षात घ्या. सर्वांना शुभेच्छा. नवीन कलम घेऊन लवकरात लवकर भेटूया. धन्यवाद.